फायनली भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये शपथ घेतली आहे। या पदासाठी शेवटपर्यंत प्रचंड रस्सीखेच होती। काल अग्निमित्रा पॉल यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं आणि त्यावरून कदाचित मुख्यमंत्री पदाची माळ ही अग्निमित्रा पॉल यांच्या गळ्यात पडेल असं मानलं जात होतं, कारण ममता दीदींसमोर वुमन कार्डसाठी अग्निमित्रा पॉल बेस्ट ठरतील असा भाजपचा कयास होता। यात रूपा गांगुली यांचं देखील नाव होतं, मात्र ऐनवेळी शुवेंदू अधिकारी यांनी बाजी मारली। शुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेला डाग लागला तो 2 दिवसापूर्वी त्यांचे पीए चंद्ररथ यांच्या मृत्यूचा। चंद्ररथ यांच्यावर गोळीबार झाला, त्यांचे हल्लेखोर अज्ञात होते। मात्र या घटनेमुळे शुवेंदू अधिकारी यांच्याबाबत घडणारा एक योगायोग पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तो योगायोग म्हणजे शुवेंदू जेव्हा जेव्हा सत्तेत असतात किंवा सत्तेची पायरी चढतात त्या वेळेला त्यांच्या जवळचे पीए किंवा सुरक्षा रक्षक हे मृत्युमुखी पडलेले आहेत। काय आहे हा सगळा योगायोग, आजपर्यंत त्यांच्यावर कुठले आरोप झाले होते, सगळं काही समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शुवेंदू अधिकारी एकेकाळी तृणमूलचा आघाडीचा आणि ममता बॅनर्जींचा सर्वात विश्वासू चेहरा असणाऱ्या शुवेंदूंनी भाजपचे राज्यातले पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। हे शुवेंदू अधिकारी तेच होते जे एकेकाळी टीएमसी मध्ये असताना भाजप हटाव म्हणून घोषणा देत होते। आज तेच शुवेंदू अधिकारी व्यासपीठावर भाजपकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। खरंच शुवेंदू हे भाजपमधले असे 7वे मुख्यमंत्री असतील ज्यांची मुळं ही इतर पक्षातली आहेत, पण ते भाजपमध्ये आले आणि मुख्यमंत्री झाले। यात आसामचे हेमंत बिस्वा शर्मा, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू, मणिपूरमधून एन बोरन सिंह, त्रिपुरातून माणिक साहा, उत्तराखंडमधून विजय बहुगुणा, गोव्यातून दिगंबर कामत यांचा समावेश होतो। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी खरं तर 3-4 नावं आणखीन चर्चेत होती। यात अग्निमित्रा पॉल यांनी शेवटच्या क्षणी आघाडीही घेतलेली रूपा गांगुली यांचा देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समावेश होता। मात्र ममता बॅनर्जींच्या किल्ल्यामध्ये वुमन कार्ड पुढे असावं यासाठी अग्निमित्रांना संधी दिली जाईल असं बोललं जात होतं। त्याला कारण होतं ते म्हणजे अग्निमित्रा यांची अग्रेसिव्ह इमेज। मात्र शुवेंदू यांनी शेवटच्या क्षणी या शर्यतीत आघाडी घेतली आणि मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली। मुख्यमंत्रीपदी नाव घोषित झाल्यानंतर जो उत्साह शुवेंदू अधिकारी दाखवत होते, अमित शहांचा आभार मानत होते, हसत होते, जल्लोष करत होते, हे तेच शुवेंदू अधिकारी होते जे 2 दिवसापूर्वी ढसमसून रडत होते। तो प्रसंग होता त्यांचे पीए चंद्ररथ यांच्या अग्निसंस्काराचा। शुवेंदू या कार्यक्रमामध्ये अक्षरशः धाय मोकलून रडत होते। याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। या प्रसंगानं शुवेंदू अधिकाऱ्यांना काही अंशी सहानुभूती मिळाली खरी, मात्र या व्हिडिओ नंतर एक वेगळीच गोष्ट पुढे चर्चेत आली, ती म्हणजे या अगोदर जेव्हा शुवेंदूंनी सत्तेच्या शिड्या चढल्या तेव्हा त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे। हा योगायोग 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 4 लोकांच्या बाबतीत झालाय। यातलं पहिलं नाव होतं ते म्हणजे प्रदीप झा यांचं। 3 ऑगस्ट 2013ला सकाळी बंगालमध्ये पोलिसांना एक फोन आला। सकाळच्या वेळी पोलिसांना आलेल्या फोनमध्ये एक माहिती मिळाली ज्यात कोलकात्याच्या रस्त्यावर एक माणूस बेशुद्ध पडलाय असं समजलं। पोलिसांनी त्या व्यक्तीला दवाखान्यात नेलं। ती बेशुद्ध व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरं कुणीच नाही तर प्रदीप झा होती। प्रदीप झा हे शुवेंदू अधिकारी यांचे पीए राहिलेले। काही कालावधीपूर्वीच त्यांनी शुवेंदू यांची साथ सोडली होती। मृत्यूपश्चात प्रदीप झा यांच्या बाबतीत खटकणारी गोष्ट म्हणजे तत्कालीन माध्यमांनी केलेल्या रिपोर्टिंगनुसार त्यांची अंतर्वस्त्र उलटी होती। त्यांच्या पोटात मद्याचा अंश आढळल्यानं त्यांचा मृत्यू दारू पिऊन झाला असावा असा कयास पोलिसांनी बांधला। त्यावेळी शुवेंदू टीएमसी कडून खासदार होते। प्रदीप झा यांच्या हत्येनंतर त्यांच्या आईनं स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप झा यांच्या हत्येची चौकशी व्हावी अशी मागणी केली। त्यावेळी काही जणांवर त्यांच्या आईनं आरोप देखील केले होते, मात्र या प्रकरणात पुढे कुठलीही कार्यवाही झाली नाही आणि ही घटना कालाच्या ओघात पोलिसांच्या दप्तरमध्ये लुप्त झाली। त्यानंतर नाव येतं ते शुभव्रत चक्रवर्ती यांचं। ते पश्चिम बंगाल सशस्त्र गार्डचे जवान होते। जवळपास 2009 पासून ते शुवेंदू अधिकारी यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात होते। मात्र 2018 मध्ये शुवेंदू यांचे खास मानले गेलेले हे शुभव्रत पोलीस बॅरकमध्ये डोक्याला गोळी लागलेल्या अवस्थेत सापडले।
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या हे कारण नोंदवलं। त्यावरून देखील सुवेंदू यांच्यावर मोठी टीका झालेली। शुभव्रत यांच्या पत्नी असलेल्या सुपर्णा चक्रवर्ती यांनी थेट सुवेंदू यांच्यावर बोट उचललं होतं। त्यानंतर सुवेंदू यांना पोलिसांनी तपासासाठी समन्स बजावलं होतं। 2020 मध्ये सुवेंदू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी भाजपनं सुवेंदू यांच्यावर वैरमनस्यातून TMCनं शुभव्रत यांच्या मृत्यू प्रकरणी आरोप केले होते अशी बाजू सावरली। त्यानंतर 2021 मध्ये सुवेंदू यांचा सहकारी आणि ड्रायव्हर असलेले पलक लहरी यांचा मृत्यू झाला। त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या। सुवेंदू नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढत होते। निवडणुकांचे निकाल लागले होते। त्या निकालानंतर अगदी काही दिवसातच पलक यांचा मृत्यू झालेला। अगोदर घडलेल्या दोनही प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणात देखील पुढे फारशी काही चौकशी झाली नाही। या प्रकरणात देखील कोणावर संशय किंवा अटक झाली नाही। हे प्रकरणही तसंच पुढे शांत झालं। यानंतर आता 2026च्या मे महिन्यात सुवेंदू पुन्हा एकदा विजयी झाले होते। ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। त्यावेळी त्यांचे PA असणारे चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली। ही हत्या नियोजित कट असल्याचं बोललं जातंय। आपल्या गाडीतून ड्रायव्हर सोबत घरी निघालेल्या चंद्रनाथ रथ यांचा पाठलाग करून त्यांची गाडी अडवून बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। अशा प्रकारे एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला आणि ही 4ही नावं ज्या एका नावाशी कनेक्टेड होती ते नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी। आता चंद्रनाथ यांची जेव्हा हत्या झाली त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये TMC अग्रेसिव्हली पुढे येऊन म्हणत होती की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, हल्लेखोर कोण आहेत हे शोधावं। मात्र सुवेंदू यांनी या प्रकरणात एकदा बाईट दिल्यानंतर ते या प्रकरणात तितकेसे माध्यमात पुढे आले नाहीत। या 4ही प्रकरणांमध्ये सुब्रतो चक्रवर्ती वगळता इतर कुठल्याही प्रकरणामध्ये सुवेंदू यांची चौकशी झाली नाही। शुभ्रतो प्रकरणात त्यांची पत्नी सुपर्णा यांनी पोलिसांच्या मागे ससेमिरा लावल्यानंतर सुवेंदू यांची चौकशी झाली। मात्र या प्रकरणात सुवेंदू निर्दोष असल्याचा निर्वाळा देण्यात आला, कारण ही घटना घडली त्यावेळी सुवेंदू घरी नव्हते असं पोलिसांनी सांगितलं। यासोबतच बंगालमध्ये आलेल्या वादळाच्या मदत साहित्यात गफला केल्याचा आरोप सुवेंदू यांच्यावर झाला। सोबतच एका निवडणुकीत महिला BLOला धमकावल्याचा आरोप देखील सुवेंदूंवर आहे। आपल्या भाषणातून त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप देखील होतोय। शारदा चिटफंड घोटाळ्यात देखील त्यांचं नाव आलं होतं। सोबत नारद घोटाळ्यात देखील सुवेंदूंचं नाव होतं। भाजपनं त्यावेळी सुवेंदू यांच्यावर टीकेची मोठी राळ उडवली होती। मात्र कालांतरानं आपल्या वॉशिंग मशीन या इमेजला जागत भाजपनं सुवेंदू यांचा भाजप प्रवेश घडवून आणला। त्यानंतर सुवेंदू पूर्णपणे क्लीन झाले, त्यांच्यावरचे सर्व आरोप मागे पडले आणि आज त्यात सुवेंदूंनी भाजपचे पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। मात्र आता चंद्रनाथ रथ यांना न्याय मिळणार का? त्यांची हत्या कोणी केली हे पुढे येणार का? की प्रदीप झा, शुभ्रतो चक्रवर्ती यांच्याप्रमाणेच चंद्रनाथ यांचा मृत्यू देखील एक गूढ बनून इतिहासात लुप्त होणार? हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो। तुमची या प्रकरणाबाबत काय मत आहे? सुवेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री करून भाजप पश्चिम बंगालचा खरंच विकास करू पाहतंय का? चंद्रनाथ रथ यांना सुवेंदू मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी न्याय मिळेल का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।